नमस्कार. जनता आवाज न्यूज चॅनलच्या या चर्चासत्रामध्ये आज आपण आमंत्रित केलेला आहे ॲडव्होकेट सुरेंद्र पाटील खर्डे यांना. कोल्हार बुद्रुक या ठिकाणचे ते सरपंच असून त्यांचं आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करूयात. सर, आपलं स्टुडिओमध्ये स्वागत आहे. नमस्कार सर, आपण उच्च शिक्षण घेऊन प्रॅक्टिस देखील केलेली आहे, तरी आपण राजकीय क्षेत्राकडे का वळालात? मला असं वाटतं की राजकारणामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये उच्च शिक्षित तरुणांची जास्त गरज आहे आणि म्हणून व्यवसायाबरोबर आपलं समाजाला काहीतरी देणं पण लागतं आणि आपल्या शिक्षणाचा उपयोग आपण राजकारणासाठी चांगल्या प्रकारे करू शकतो म्हणून आणि एक वारसा असल्याने पण मी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. छान. आपल्याला जो राजकीय वारसा लागला त्याबद्दल आणखी काय थोडं डिटेलमध्ये सांगू शकता? माझे वडील स्वर्गीय शंकरनाना खर्डे राजकारणापेक्षा त्यांनी समाजकारण जास्त केलं, पण समाजकारण करत असताना राजकारणाची जोड त्याला असावी लागते आणि अनेक लोकांचे प्रश्न त्या माध्यमातून सुटतात आणि म्हणून माझ्या वडिलांनी जे केलेलं काम आहे ती परंपरा, तो वारसा आमच्या घरामध्ये आहे. आज मी असेल किंवा माझी बहीण सौ प्रभाताई घोगरे, ज्या आज महाविकास आघाडीच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघाचं विधानसभेच्या उमेदवार आहेत, आमच्या कुटुंबाला तो वारसा आहे आणि लोक पण आमच्याकडून ती अपेक्षा ठेवतात की आम्ही राजकारणाच्या माध्यमातून सुद्धा लोकांची सेवा आमच्याकडून व्हावी, अशी लोकांची सुद्धा अपेक्षा असते आणि तो वारसा आम्हाला लाभल्याने आमचं कुटुंब होता होईल तेवढं राजकारण, बाकी पूर्ण वेळ समाजकारण करण्याचं काम करतो. आत्ताच आपण बोललात की हा राजकीय वारसा आपल्याला लाभलेला आहे, आपलं तर कार्य खूप चांगल्या पद्धतीने चाललंय. पण प्रभावती ताई, आपण जर युट्यूबला फक्त प्रभावती नाव जरी टाईप केलं तर त्या ठिकाणी पहिलं ऑप्शन येतं घोगरे. तर इतकी चांगली मजल एका छोट्याशा गावातून एक छोटीशी म्हणजे महिला इतक्या पुढे जाते, तर हे सर्व कसं शक्य झालं? आपला काय यामध्ये रोल आहे? गेल्या 10-15 वर्षामध्ये आपण जर प्रवरा परिसर किंवा राहता तालुक्यातील राजकारण बघितलं असेल तर या ठिकाणी एकच कुटुंबाची सत्ता गेल्या 50-60 वर्षापासून या भागामध्ये आहे आणि राजकीय विरोधक संपवण्याचं काम ज्या पद्धतीनं त्या कुटुंबाकडून केलं गेलं आणि 10-12 वर्षामध्ये प्रखर विरोध करणारं कोणी राहिलं नाही आणि विरोध संपल्याने लोकांची होणारी गळचेपी, लोकांची होणारी अडवणूक, या भागात पसरवलेली दहशत, याला कुठंतरी आपण वाचा फोडली पाहिजे. आणि एक महिला, शेतकरी कुटुंबातील महिला, तिने निर्णय घेतला आणि एक धाडसी पाऊल तिने टाकलं म्हणून तिला आज लोकांनी डोक्यावरती घेतलं किंवा तिची एवढी प्रसिद्धी मिळाली. कुणीतरी एक भक्कम व्यक्ती लोकांसमोर पर्याय म्हणून आज लोकांना मिळालेली आहे आणि वस्तुस्थिती मांडते. ती तिचे वक्तव्य आपण पाहिले असेल तर ती प्रवरा परिसरात जी काही सध्याची सगळं वातावरण आहे ती व्यवस्थितरित्या मांडते, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडते, युवकांचे प्रश्न मांडते आणि लोकांना हे माहिती की त्या महिलेला म्हणजे प्रभाताईंना स्वतःसाठी काही करायचं नाही, या वयामध्ये जे काय करायचं ते लोकांसाठी करायचे, शेतकऱ्यांसाठी करायचे आणि जे दबाव तंत्र या परिसरामध्ये आहे, लोकांवरती जे बर्डन टाकलं जातं ते बर्डन तिला दूर करायचं, तो दबाव तिला दूर करायचा आहे. आणि म्हणून मी सांगितलं की तिला तर डबल वारसा आहे, माझ्या वडिलांकडून म्हणजे तिच्या माहेरकडूनचा वारसा आहे, त्याचबरोबर तिचे सासरे शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार म्हणून त्यांनी या ठिकाणी खूप चांगलं काम केलेलं आहे. तिला दोन्ही घराकडून वारसा मिळालेने तिने ते धाडस केलं आणि म्हणून आज लोक तिच्या व्हिडिओची युट्यूबला वाट पाहत असतात. प्रभावती ताई जनता आवाज न्यूज चॅनलमध्ये चर्चासत्रामध्ये त्याही सामील झाल्या होत्या. तर आम्ही जाणून घेतलं की त्यांचं सुद्धा ग्रॅज्युएशन झालेलं असून शेतीच्या माध्यमातून त्यांनी कृषी भूषण पर्यंत मजल मारलेली आहे. तर हे सर्व करताना त्यांना कुणाचा सपोर्ट त्या ठिकाणी मिळाला? सपोर्ट मिळाला म्हणजे शेतीबद्दलची आवड त्याला पूर्वी लहानपणापासून म्हटलं तरी चालेल. माझे वडील खूप चांगले शेतकरी होते, आमच्याकडे खूप मोठा गायींचा गोठा वगैरे होता, त्यामुळे शेतीचं वाळकडू, दूध व्यवसायातलं, डेअरी धंद्यातलं बाळकडू तिला माहेरकडूनच मिळालं आणि सासरी गेल्यानंतर सुद्धा ते सुद्धा जातीवंत शेतकरी ज्याला आपण म्हणू, मोठी शेती 150-200 एकर तिच्या सासऱ्यांची शेती होती आणि तिथं गेल्यानंतर सुद्धा तिने तिचा जो छंद म्हटला तरी चालेल, दुग्ध व्यवसाय असेल किंवा शेती असेल, तो तिथेही जोपासला. म्हणजे तिला सासरकडून पण
सपोर्ट मिळाला आणि माहेरचं तर आमच्याकडे वातावरण शेतीचं होतच आहे, इकडून पण तिला सपोर्ट मिळाला. राहुरी फॅक्टरी या ठिकाणी रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने एक आंदोलनाची तयारी म्हणून एक मीटिंग ठेवली होती. तर आपल्या राहाता तालुक्यातून एकच व्यक्तिमत्व त्या ठिकाणी हजर होतं आणि ते म्हणजे प्रभावतीताई घोगरे. तर हा जो प्रश्न आहे की नगर कोपरगाव महामार्गाचा अतिशय ज्वलंत प्रश्न मी म्हणेल की खूप वर्षापासून आपण बघतोय की शिर्डी सारखं जगप्रसिद्ध देवस्थान, इकडे शिंगणापूर सारखं देवस्थान हे जोडणारा महामार्ग अतिशय खराब अवस्थेत आहे. तर याला आपण नेमकं कुणाला दोष देऊ शकतो? खरं तर आमचे स्थानिक लोकप्रतिनिधी जे आहेत, गेल्या 20 वर्षापूर्वीच्या आपण 15-1 वर्षापूर्वीच्या आपण जर पेपरच्या बातम्या किंवा चॅनलवरती बघितलं तर आमचे लोकप्रतिनिधी ते सातत्याने मंत्रिमंडळात असतात. कुठलंही सरकार येऊ ते त्या मंत्रिमंडळात सामील होतात, त्या सरकारमध्ये सामील होतात. आणि पेपरच्या बातम्या जर आपण बघितल्या तर वेळोवेळी त्यांनी पेपरला दिलं की मी नगरमंडळ रस्त्या संदर्भात मिटिंग घेतल्या, बाह्यवळण रस्त्याचं काम सुरू करण्याचे आदेश केले, रस्त्याचं काम सुरू करण्याचे आदेश केले आणि लोकांपुढे एक असं चित्र उभं केलं गेलं की हे सगळं हा जो रस्ता होतोय हा आम्हीच करतोय, म्हणजे याच्यावरती पूर्ण नियंत्रण आमचं आहे, हे त्यांनीच त्यांच्या तोंडाने सगळ्या गोष्टी कबूल केल्या आणि ते पेपरला आलेलं पण आहे. मग आज जर त्या रस्त्याचं काम होत नसेल तर मला असं वाटतं की 100% दोष आपण त्यांनाच दिला पाहिजे. कारण त्यांच्या घरामध्ये जिल्हा परिषदेची सत्ता, अध्यक्षपद त्यांच्याकडे होतं, स्थानिक आमदार ते आहेत, लोकसभेमध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केलेले आहे, केंद्रात मंत्री राहिलेले आहेत, राज्यात मंत्री राहिलेले आहेत. तर आमच्यासारखे सगळ्यांची अपेक्षा तीच आहे की त्यांची जबाबदारी होती की हे केंद्राकडचा रस्ता आहे की राज्याकडचा, पण लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी हा रस्त्याचं काम मार्गी लावायला पाहिजे होतं आणि सुरुवातीच्या काळामध्ये या रस्त्याचं श्रेय सुद्धा त्यांनी घेतलेलं आहे. आपल्या कोल्हार परिसरामध्ये आता नवरात्रामध्ये हा उत्सव खूप छान पद्धतीने पार पडला, पण त्या ठिकाणी या वर्षी अतिशय झालेला अफलातून बदल, भव्य दिव्य सिमेंटचे रोड वगैरे, की हे गाव एका शहरामध्ये रूपांतरित होताना आपल्याला दिसतंय. तर इतकं सुंदर काम आपल्या प्रक्रियेत चालू आहे, आपल्या मार्गदर्शनात चालू आहे. तर भविष्यामध्ये नगर मनमाड सुद्धा आपल्या मार्गदर्शनात किंवा प्रभावतीताईंच्या मार्गदर्शनात प्रगती पथावर जाऊ शकतो का? निश्चित. यावेळी जर लोकांनी प्रभाताई घोगरेंना विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली तर मला खात्री आहे की तिला, मी सांगितलं की निस्वार्थ सेवा करणं हा आमच्या कुटुंबाचा धर्म आहे. आणि माझ्या माहितीनुसार हा जो रस्ता रखडला तर याच्यात मुख्य कारण म्हणजे इथं घेतली जाणारी टक्केवारी. आणि प्रभाताई घोगरे जर या भागाच्या आमदार झाल्या तर मला वाटतं त्यांना सुदैवाने भगवंतांनी खूप काही दिलेलं आहे, त्यांना टक्केवारीची गरज नाही. आणि टक्केवारी जर या ठिकाणी मागितली गेली नाही तर रस्त्याचं काम निश्चित मार्गी लागेल. आणि तेवढा पाठपुरावा प्रभाताई घोगरे आणि आम्ही सगळे आणि आदरणीय पवार साहेब, उद्धव साहेब, बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून आम्ही ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आत्ताच आपण बघितलं की ही बाजारपेठ जी काही खुलली त्यामध्ये लाडक्या बहिणींचाही सहभाग तेवढा मोठा होता. तर या लाडक्या बहिणींना जे 1500 रुपये मिळालेत, तर या लाडक्या बहिणी आपल्या बरोबर येतील का? 100% येतील. कारण जवळपास आता सगळेच लोक खूप समंजस झाले आणि सगळ्यांना राजकारण पण करायला लागलं. आपण जर पाहिलं तर गल्ली बोळात म्हणजे फार शेतमजुरापासून तर मोठ्यांपर्यंत राजकारण काय चाललंय गेल्या 2-3 वर्षामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये लोक पाहत आहेत, सगळेच शिकलेत. आता ही लालच देण्याचं काम या सरकारने निवडणुकीच्या तोंडावरती लाडक्या बहिणींना केलेलं आहे, हे त्यांच्या लक्षात पण आलंय आणि त्याची वसुली सुद्धा या सरकारने लगेच सुरू केली. आपण पाहिलं असेल की या दिवाळीच्या सणामध्ये सगळ्या ज्या खाद्य तेलाच्या किमती असेल किंवा घरात किराणा लागणारा किराणा असेल त्याच्या किमती कमीत कमी 30 ते 40% वाढवून एकीकडून 1500 रुपये लाडक्या बहिणींना दिले आणि त्यांच्याच लाडक्या भावांकडून म्हणा किंवा मेहुण्यांच्या खिशातले 3-3 हजार रुपये सरकारने परत काढले. म्हणजे एकीकडून 1 रुपया द्यायचा आणि दुसरीकडून त्यांच्याच घरातले 2 रुपये काढायची, ही पॉलिसी लोकांच्या आता लक्षात येते आणि आम्ही लोकांना हे पटवून देणार. आणि लोकांना पण दिसतंय की महागाई जी गेल्या 15 दिवसात, 20 दिवसात, महिन्यामध्ये वाढली, तर हा लाडक्या बहिणीला फसवण्याचंच काम या सरकारने केलेलं आहे. म्हणून ते आमच्या पाठीशी परत उभ्या राहतील. आपण बघतोय की दिवाळीच्या अगदी 15 दिवसापूर्वी जो तेलाचा डबा 1600 रुपयाचा होता तो आज 2200 रुपयाने महागला आहे.
तर याला आपण कुणाला दोष देऊ शकतो, किंवा ही चुकी नेमकं कुणाची आहे, राजकीय यंत्रणेची आहे की नागरिकांची, की जे सहन करताय त्यांची? नागरिकांची चूक नाही, याच्यात निश्चितच सरकार दोषी आहे. मी सांगितलं आताच की लाडक्या बहिणींना आमिष दाखवण्याचं काम केलं आणि सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे. सगळ्या जनतेला माहिती आहे, महाराष्ट्र सरकारवरती जवळपास 9 लाख कोटीच्या आसपासचं कर्ज आहे. इतकं कर्ज असताना सुद्धा फक्त मतं आपल्याला कसे मिळतील, कारण महायुती सरकारला कळून चुकलं होतं की या पंचवार्षिकमध्ये आपल्याला घरी जायचे, लोक आपल्याला सत्तेत पाठवणार नाही. लोकसभेमध्ये त्याचा त्यांना अंदाज आलेला होता आणि म्हणून आता काहीतरी तर प्रलोभन लोकांना द्यावं लागेल आणि मग त्यांनी ते माध्यम लाडकी बहीण योजना लोकांपुढे आणली आणि त्याचेच दुष्परिणाम आहे की मी सांगितलं की त्याचा पैसा कव्हर करायला इतर गोष्टींचे सगळ्यांचे भाव वाढवल्याशिवाय सरकार पुढे पर्याय नव्हता. म्हणजे एकीकडून द्यायचं आणि दुसरीकडून लगेच काढायचं, हे काम या सरकारने केले. आपण बघतोय की कोल्हार बुद्रुक या ग्रामपंचायतीचा कारभार बघताना सर्व धर्मियांना आपण बरोबर घेऊन चाललात, हे कसं शक्य झालं? मी सुरुवातीलाच सांगितलं की मी ज्या कुटुंबातून आलो त्या कुटुंबाचा वारसा म्हणजे माझे आजोबा असतील ते ब्रिटिशकालीन पोलीस पाटील होते, माझे चुलते माधवराव खर्डे असतील आणि वडील शंकरनाना खर्डे असतील. तर आमच्या कुटुंबाला एक समाजसेवेचा वारसा पाहिलाय. पाटील की आमच्या घरामध्ये होती त्या काळामध्ये, ब्रिटिश काळापासून या सगळ्या समाजाच्या लोकांना बरोबर घेऊन चालण्याचं किंवा त्यांचं नेतृत्व करण्याचं काम आमच्या कुटुंबाकडे होतं आणि तोच वारसा माझ्या चुलत्यांनी, वडिलांनी आणि आम्ही चालवला. मी सांगितलं की राजकारण निवडणुकीपुरतं आम्ही करतो, एकदा निवडणूक संपली की राजकारण विसरून आम्ही समाजकारण आणि ज्या लोकांनी आपल्याला जे काही पद असेल, मग ग्रामपंचायत सारखी छोटी संस्था असेल तिथं काम करण्याची संधी दिली असेल तर ते आम्ही तिथं विरोधक आणि आपला असा भेद न करता किंवा जातीचा भेद न करता सगळ्या गावासाठी म्हणून काम करण्याची आमची कुटुंबाची परंपरा आहे. आज ग्रामपंचायत आमच्याकडे आहे, उद्या नसली जरी तरी लोकांसाठी जेवढं काही करता येईल ते आम्ही निश्चित करू आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चालणं हा वारसा माझ्या कुटुंबात पहिल्यापासून आहे. मी कालच न्यूज चॅनलमध्ये पाहिलं की कुंभमेळ्यामध्ये इतर धर्मियांना त्या ठिकाणी प्रवेश केला जाणार नाही, तर याला आपण राजकीय तेढ म्हणू शकतो की त्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी घेतलं गेलेलं पाऊल म्हणू शकतो? मला असं वाटतं की गेल्या 10-11 वर्षामध्ये जसं भाजप सरकार केंद्रामध्ये आलं, नरेंद्र मोदी आणि अमित शहाचं सरकार केंद्रामध्ये आलं, त्यांची पॉलिसीच अशी आहे की लोक जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणं आणि हिंदुत्वाच्या नावावरती मतं गोळा करणं ही त्यांची पॉलिसी आहे आणि त्या पॉलिसीचाच एक भाग असला पाहिजे की त्या ठिकाणी इतर जातीच्या लोकांना त्यांनी प्रवेश नाकारला. ते प्रत्येक गोष्टीमध्ये जात आणि धर्म सोडून दुसरं काही बघत नाही आणि ही त्यांची ख्याती आहे बीजेपी आणि RSS ची. मग आता आपण असं पाहूयात की भविष्यात आपले ध्येय काय असणार आहे किंवा उद्देश काय असणार आहे? शिर्डी विधानसभा मतदारसंघ किंवा राहता तालुक्याच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर मी सुरुवातीलाच सांगितलं की या ठिकाणी असलेला दबाव आणि संपत चाललेला विरोध, त्याचा फायदा घेत असलेलं एकच कुटुंब, हे कुठंतरी म्हणतात ना की अन्याय करणारा दोषी असतोच पण अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो आणि आमच्या दोन्ही कुटुंबांना, घोगरे आणि खर्डे कुटुंबाला खूप चांगला वारसा आहे आणि मग कधी कधी आपल्याला वाटतं की आपण आपल्या समोर अन्याय चालू आहे आणि आपण शांत बसतो, म्हणजे आपण त्या अन्याय करणाऱ्यापेक्षा जास्त दोषी आहोत. तर आमचा पहिला उद्देश राहील की या भागातला हा दबाव, चाललेली लूट, लोकांवरती टाकलेलं दडपण हे आम्हाला पहिलं संपवायचं आहे आणि जो रखडलेला विकास आहे, विरोध संपला की विकास थांबतो. आज तुम्ही बघितलं असेल की प्रभाताई घोगरेंसारखा एक सक्षम उमेदवार या भागाला मिळाला, एक चैतन्याचं वातावरण संपूर्ण मतदारसंघात, तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि तिचं नाव समोर आल्यानंतर जे आमचे विरोधक आहेत त्यांनी आता जे कामाचा सपाटा लावलाय आणि विकासाच्या गप्पा चालल्यात किंवा आता सगळीकडे मुरुम टाकणे वगैरे जे काही त्यांचं विकास कामं ते सांगतायत, हे केलं हे का होत आहे तर आज एक सक्षम विरोधक त्यांना दिसायला डोळ्यासमोर लागलाय. म्हणून आज त्यांना लोकांपर्यंत जावं लागतंय, लोकांना मताचा जोगवा मागावा लागतोय आणि लोकशाहीमध्ये हे घडलंच पाहिजे. आणि भविष्यामध्ये प्रवरा परिसर असेल किंवा राहता तालुका असेल याला चांगले दिवस यावेत. इतर तालुके आपण शेजारचा संगमनेर तालुका पहा, समृद्ध बाजारपेठ आहे. बाकी मग पवार साहेबांचा बारामती तालुका तर तुम्ही तुलनाच करू शकत नाही.
असे जे आहेत तर त्या तालुक्यांच्या तोडीस तोड आपला तालुका व्हावा, इथली बाजारपेठ चांगली फुलावी, हा उद्देश आमचा आहे. आणि भविष्यामध्ये आम्ही निश्चित राहता तालुक्याचं भविष्य उज्ज्वल आहे. ज्यावेळेस प्रभाताई घुगरेंसारखा आमदार या भागाला मिळेल तर इथली आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, बिघडलेला सामाजिक सलोखा परत पूर्वीसारखा होईल, बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था परत चांगली होईल अशी आम्हाला खात्री आहे. राहता विधानसभा मतदारसंघामध्ये आदरणीय प्रभावतीताई घुगरे हे एक सक्षम विरोधक म्हणून चर्चेला तर उधाण आलेलं आहेच, पण जे विरोधक सध्या आहेत 7 वेळा पंचवार्षिक मध्ये ते निवडून आलेले आहेत. त्यांची जी यंत्रणा आहे, प्रवरेची यंत्रणा, हिचंही खूप नाव घेतलं जातं. तर ही यंत्रणा आपण कशा पद्धतीने भेदणार आहोत? आम्हाला यंत्रणा भेदायचं मला वाटतं गरज नाही. त्यांची यंत्रणा त्यांनाच भेदेल. आपण बघितलंय की नगर दक्षिणमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांच्या यंत्रणेलाच संपूर्ण दोष दिला. शेवटी तेही माणसंच आहेत, यंत्रणेमध्ये काम करणारे जे लोक आहेत तेही माणसंच आहेत आणि त्यांना सुद्धा एक मर्यादा आहे. आज ज्या पद्धतीने त्यांच्या कामगारांना वागणूक दिली जाते, त्यांचं छळवणूक केली जाते, मग ते पगाराच्या माध्यमातून असेल किंवा इतर ज्या त्यांना मिळणाऱ्या सवलती, आता माझ्या माहितीनुसार रिटायर झालेल्या कर्मचाऱ्याला पेन्शन सुद्धा इथं दिली जात नाही, त्याची पावती करून घेतली जाते, त्याचं प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम त्याला लगेच मिळत नाही. हे त्यांच्या यंत्रणेचाच भाग आहे. कामगार यंत्रणा म्हणजे त्यांचे कामगार आहेत वेगवेगळ्या संस्थांचे, आणि त्यांच्यावर सातत्याने कामाला घेतल्यापासून जो अन्याय सुरू आहे रिटायरमेंट पर्यंत त्याच्यावरती अन्याय असतो. कागदावरती पगार वेगळा असतो, प्रत्यक्ष दिला जाणारा पगार वेगळा असतो, आणि तो कामगार म्हणजे आपला गुलाम आहे. पूर्वीच्या काळी गुलाम राहायचे, तो कामगार आपला गुलाम आहे, पूर्ण त्याचं कुटुंब वेठीस धरलं जातं. म्हणून मला असं वाटतं की आता कामगारांनी सुद्धा गुलामगिरीची झूल बाजूला करायचं ठरवलेलं आहे. त्यामुळे आम्हाला कामगारांना भेदण्याची गरज नाही, कामगारच त्यांना भेदतील, आणि याची प्रचिती आपल्याला नगर दक्षिण मध्ये आलेली. आपल्या जनता आवाज या न्यूज चॅनलच्या वतीने सौ प्रभावतीताई घुगरे यांचा जे चर्चासत्र ठेवलं होतं, त्यावेळी त्यांच्या बोलण्यातून अशा गोष्टी जाणवल्यात की त्यांचा असलेला बारकाव्यामध्ये मायक्रो लेवलला जाऊन अभ्यास करणं, विषयाची मांडणी करणं, बारीक बारीक मुद्दे समोर आणणं, शेतकऱ्यांच्या बाबतीत ताई जे काही प्रश्न मांडतात त्यात त्यांची आत्मीयता जाणवते. तर ऊस उत्पादकांना न्याय कसा देता येईल भविष्यात? शेजारी आपल्याकडे जो तालुका आहे संगमनेर, आणि आपल्याकडे शेतकऱ्यांना जो न्याय दिला जातोय त्याच्यात काय फरक आपल्याला दिसून येतो? प्रवरा सहकारी साखर कारखाना किंवा आत्ताचा विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना, म्हणायला नाव सहकारी म्हणजे तो राहायला उभा सहकारातून, लोकांच्या पैशातून उभा राहिला, पण मला वाटतं एक 10, 15, 20 वर्षामध्येच तो प्रायव्हेट झाल्यासारखाच आहे. नाव सहकारी आहे परंतु तो प्रायव्हेट झाल्यासारखाच आहे. म्हणजे तिथं ज्या सभासदांना किंवा तिथलं संचालक मंडळ किंवा काही वेळा जे विखे कुटुंब सोडून इतर चेअरमन राहिले त्यांना किती अधिकार आहेत, काय आहेत, हे सगळ्या जनतेला माहिती आहे. सभासदांना तर मी सांगितलं की जनरल मीटिंग जी असते का जिथे सभासदांनी प्रश्न मांडायचे राहतात तिथं उभं सुद्धा राहू दिलं जात नाही, प्रश्न तर मांडणं बाजूलाच राहिलं. तसं संगमनेरमध्ये आपण बघितलं तर तिथं मुक्त वातावरण आहे. तुमच्या समस्या किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर ते सभासद मांडू शकतात. हा एक मोठा फरक आहे. आणि जिथं बोलण्याची संधी दिली जाते आणि नेतृत्व ऐकण्याची तयारी ठेवतं तर त्या ठिकाणी विकास हा होत असतो. इथं फक्त नेतृत्व आमचं बोलतं, ऐकून घ्यायची मानसिकता त्यांच्याकडे नाही आणि लोकांना सुद्धा संधी दिली जात नाही. हा एक फरक आहे. ऊसाचा भावाच्या बाबतीत जर बघितलं, आता मला सुद्धा जवळपास माझं वय 54 वर्ष आहे. 25, 30, 35 वर्षापासून मी ऐकतोय. माझे वडील चांगले शेतकरी होते, आमची मोठी शेती आहे आणि परिसरातील शेतकऱ्यांमध्ये बसणं उठणं आहे. 300-400 रुपये टनाचा नेहमीच फरक आमचा आणि संगमनेर कारखान्याचा राहिलेला आहे. हा खूप मोठा फरक आहे, 300-400 रुपये टन म्हणजे. आणि त्यातले त्यात लोक म्हणतात, आता मला माहिती नाही, पण टनेजचा जो वजन काटा आहे तो सुद्धा लोकांच्या मनामध्ये शंका आहे, कारण इतके चांगले ऊस असताना प्रत्यक्षात वजन खूप कमी भरतं. आणि गेल्या 5-7 वर्षामध्ये जसं इतर कारखान्यांनी घोषणा केली की शेतकऱ्यांनी दुसरीकडे वजन करून ऊस आणावा कारखान्यावरती, आमच्याकडं तशी काही घोषणा आतापर्यंत केली गेली नाही. पण हा माझा संशय, म्हणजे लोकांमधली चर्चा आहे. हा पण एक खूप मोठा फरक आहे. आणि त्यामुळं संगमनेरची बाजारपेठ पाहिली असेल आपल्याला की
साखर कारखानदारी असेल, दुग्ध व्यवसाय असेल, तिथल्या सगळ्याच सहकारी संस्था संगमनेर तालुक्यातल्या अतिशय उत्कृष्ट आहे. कुठलीही संस्था त्यांची बंद पडलेली नाही. आणि आता आपण या दिवाळीच्या पुरतच जर बोलायचं झालं तर पेपरला मला वाटतं फक्त संगमनेर तालुक्यातल्याच बातम्या होते की अमक्या दूध संघाने 11 कोटी मार्केटमध्ये दिले, साखर कारखान्याने इतके कोटी मार्केटमध्ये दिले. या संगमनेर तालुक्यातल्याच बातम्या होत्या. तुम्हाला राहता तालुक्यातल्या प्रवरा परिसरातली अशी बातमी दिसणार नाही इतक्या कोट्याने रुपये शेतकऱ्यांकडे आले. म्हणून हा खूप मोठा फरक आहे. जिथं सहकार चांगला आहे, सक्षम आहे, तिथल्या लोकांची प्रगती झाली, शेतकऱ्यांची प्रगती झाली. आणि शेतकऱ्याची प्रगती झाली की बाजारपेठेची प्रगती आपोआपच होते. इथं आमच्याकडे प्रवरेकडे शेतकरीच संपवलाय, तेव्हा बाजारपेठ समृद्ध होणं फार अवघड आहे. ग्रामपंचायत कोल्हार बुद्रुकमध्ये आपण जी प्रगती केलेली आहे तशी प्रगती भविष्यात ताईंकडून घडावी यासाठी आपलं कशा पद्धतीने त्या ठिकाणी मार्गदर्शन असेल? हे निश्चित घडणार. त्याचं कारण असं आहे की 2005 साली माझे वडील असताना, स्वर्गीय शंकरनाना असताना आम्ही ग्रामपंचायत लढवली आणि आमच्या लोकांनी आमच्या ताब्यामध्ये कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायत दिली. आजही आपण गावामध्ये जर बघितलं किंवा लोकांशी चर्चा केली, मी त्यावेळेस आमच्या स्थानिक आमदारांच्या विरोधामध्ये, ते मिनिस्टर सुद्धा होते, त्यांच्या विरोधामध्ये ही ग्रामपंचायत होती. पण लोकही सांगतील की ज्यावेळी मी ग्रामपंचायतमध्ये आमच्या ताब्यात सत्ता आली त्यानंतर झालेले विकास कामं, म्हणजे विखे कुटुंबाकडे सत्ता असताना विकास कामं किती झाली आणि विरोधक म्हणजे आमच्याकडे आल्यानंतर किती झाली याचा खूप मोठा फरक तुम्हाला दिसेल. त्याचं मुख्य कारण असं आहे की ज्यावेळेस लोकांनी विखेंची सत्ता कोलार ग्रामपंचायतमधून काढली आणि आमच्या ताब्यात दिली, लोकांच्या आमच्याकडून खूप अपेक्षा होत्या आणि मी सरपंच झालो. माझ्या निर्णय मला घेण्याचे अधिकार होते आणि त्यामुळे मी डिसिजन घेऊ शकलो. लोकांच्या गरजा मला माहिती होत्या, काय आपण लोकांसाठी केलं पाहिजे आणि त्याप्रमाणे झपाट्याने मी ते काम करत गेलो. या उलट विखे पाटलांच्या ताब्यात ज्या ग्रामपंचायती असतात तिथल्या सरपंचाला कुठलाही अधिकार नसतो. सरपंचच काय, जे सदस्य निवडून जातात त्यांना कुठलाही अधिकार नसतो. प्रत्येक गोष्ट लोणीला जाऊन तुम्हाला विचारावं लागते. ते हो म्हटलं तर ते काम होतं. त्यामुळं वेळ इतका जातो. पद लोकांकडे भरपूर येतात परंतु अधिकार नसतात आणि जिथं त्या पदावरच्या माणसाला अधिकार नसतात तिथं तो विकास करू शकत नाही. या उलट कोलार ग्रामपंचायतने खूप चांगली कामं विरोधात असताना केले. त्याचं कारण तेच की माझे अधिकार मला होते आणि मला राज्य सरकारच्या अनेक मंत्र्यांचे पण त्यावेळेस यांचं सगळ्याच म्हणजे विखे पाटलांचं ज्या पक्षात त्या पक्षातील लोकांचं त्यांचे मतभेद असतात, विरोधी पक्षाच्या लोकांशी मतभेद असतात. त्यामुळे यांच्या विरोधामध्ये मला त्या काळातल्या मंत्र्यांनी खूप चांगली मदत केली आणि मला विकास करता आला. प्रभाताई घोगरे ज्यावेळी आमदार होतील या विधानसभा मतदारसंघाचे तर तो इतिहास घडणार आहे. म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये हा एकच विषय, जायंट किलर पेक्षा कुठला आणखी मोठा शब्द येईल ते सांगता येत नाही. त्यामुळं भरभरून सरकार कोणाचंही हो, प्रभाताई घोगरेंना भरभरून सगळे लोक मदत करतील. कारण यांनी सगळ्यांनाच डिवसलंय, स्वपक्षीयांना डिवसलंय आणि विरोधकांना डिवसलंय. त्यामुळे यांच्या विरोधात ती जेव्हा निवडून येईल तर तिला संपूर्ण महाराष्ट्रातून मदतीचा ओघ येईल आणि खूप चांगलं काम आणि खूप मोठा विकास या ठिकाणी ती करू शकेल. राहुरी सहकारी साखर कारखाना जो बंद पडलाय तो पुन्हा नवसंजीवनीने जिवंत होऊ शकतो का? प्रभावती ताईंना आमदारकी मिळाल्यानंतर राहुरीकरांना पुन्हा आशेचं किरण त्या ठिकाणी दिसेल का? मला असं वाटतं प्रभाताई घोगरे तर मदत करतीलच, पण त्या ठिकाणी आपण प्राजक्तदादा तनपुरे यांच्या रूपाने एक सक्षम नेतृत्व तिथं पाहतोय. त्यांना थोड्या दिवसासाठी राज्यमंत्रीपद मिळालं आणि खूप चांगलं काम त्यांनी त्या कालावधीमध्ये केलं आणि आता भविष्यामध्ये ते परत तिथून निवडून येणारे महाविकास आघाडीचं सरकार त्या ठिकाणी राज्यात 100% येणार आहे आणि त्यामुळं प्राजक्तदादा तनपुरेच परत एकदा राहुरीची कामधेनू सुरू करतील. आणि माझ्या माहितीनुसार जसं थोरात साहेबांनी गणेश कारखाना परत सुरू करून दाखवला, थोरात साहेब आणि प्राजक्तदादा तनपुरे एकत्र येऊन निश्चित तो राहुरी जी कामधेनू राहुरीची आहे बंद पाडली गेली ती पुन्हा सुरू होईल आणि त्यासाठी जे काय पाठपुरावा करायची गरज पडेल तर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाताई घोगरे निश्चित करतील. आशा करतोय की आपल्या माध्यमातून, आपल्या अभ्यासू व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून राहुरी कारखाना नव्याने सुरू व्हावा आणि त्या ठिकाणी नागरिकांच्या ज्या निराशा आहेत त्या दूर होऊन पुन्हा चैतन्य यावं अशी आशा व्यक्त करतोय. सुरेंद्र पाटील खर्डे
ॲडव्होकेट असताना प्रॅक्टिसमध्ये खूप चांगलं नाव त्यांचं आहे, तरी त्यांनी जनतेची सेवा निवडून ग्रामपंचायतच्या माध्यमातून खूप चांगला विकास झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. तुम्ही जर भगवती मातेच्या मंदिरात दर्शनाला जर गेलात तर त्या ठिकाणचे भव्य दिव्य रस्ते, हायमास लाईट असेल, त्या ठिकाणी खुललेल्या बाजारपेठी, तर यामध्ये लोकांनी जो विश्वास सुरेंद्र खर्डे पाटलांवर दाखवला त्यामध्ये ते 100% उतरलेले आहेत, खरे उतरलेले आहे. प्रभावती ताई ह्या आमदार झाल्यानंतर लाडक्या बहिणींना त्यांच्या वतीने भविष्यात काय संधी मिळेल, जसं की रोजगार निर्मिती असेल किंवा दुग्ध व्यवसायाबरोबर जे काही सहाय्यक उद्योग असतील, तर त्या प्रकारे महिलांना आणखी काय चांगले रोजगार निर्मितीचे माध्यम उपलब्ध होतील? आता मला वाटतं की शेतकऱ्यांची मुख्य समस्या मजूर न मिळणं ही आहे. आणि त्यामुळं ज्यांच्याकडे शेती आहे त्यांना आता स्वतःची शेती स्वतःच करावी लागते. आणि अनेक बाय प्रोडक्ट्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा खूप चांगला प्रसार संपूर्ण भारतामध्ये झाला आहे. आणि घरच्या घरी आपण अनेक उद्योगधंदे, व्यवसाय आपण करू शकतो. आणि स्टार्टअप खूप मोठ्या प्रमाणात सगळीकडं आता सुरू होत आहेत. तर त्या माध्यमातून महिलांचे आता आपण बऱ्याचदा टी व्हीवरती पण बघितलं असेल की घरी बसल्या बसल्या दुग्ध व्यवसाय, मग त्यातला जोडून पनीर बनवणे, दुधाचे इतर खाद्यपदार्थ बनवणे, शेतीमाल असेल. आता एक्सपोर्टमध्ये सुद्धा महिला उतरल्यात शेतीच्या मालाच्या एक्सपोर्ट व्यवसायामध्ये. त्याच्यात शेतीमालापासून इतर उत्पादने बनवून ते बाजारामध्ये आणले जातात. महिला बचत गटांच्या माध्यमातून सरकारकडून, बँकेकडून त्यांना जास्तीत जास्त सहाय्य मिळवून देता येतं. गृह उद्योग, घरच्या घरी ते उद्योग करू शकतात. हे सगळं तिच्या माध्यमातून एक महिला असल्याने महिला तिच्याबरोबर सहजतेने बोलू शकतात आणि अप्रोच तिच्याबद्दल राहील, म्हणजे तिच्याकडे सहज जाणं सगळ्यांना शक्य होऊ शकतं. आणि या सगळ्या सरकारच्या माध्यमातून आलेल्या, कुठलंही सरकार असू, याच्या पूर्वीच्या सरकारने खूप चांगल्या योजना महिलांसाठी आणल्या होत्या. आणि त्यामुळं ती निश्चित रोजगार निर्मितीसाठी खूप चांगले प्रयत्न या ठिकाणी करेल. आपला जो वाढदिवस आपल्या चाहत्यांनी कोल्हारमध्ये केला, तर एखाद्या आमदाराचा होत नाही इतका चांगला तो प्रोग्राम आपल्या जन्मदिनाचा झाला. उद्योजक अजितजी मोरे यांच्या माध्यमातून थोडी चर्चा अशी ऐकली होती की रोजगार निर्मितीसाठी जे मुलं शिक्षण घेऊन ज्यांना रोजगारासाठी पुणे किंवा अशा मोठ्या शहरात पर्याय नाही, तर त्या ठिकाणी आपणही रोजगाराच्या बाबतीत काही नवीन उपक्रम सुरू करत आहात, तर त्याबद्दल काय सांगाल? रोजगाराच्या बाबतीत उपक्रम सुरू करण्या इतपत आमचं म्हणजे पद किंवा आपल्याकडे तेवढी सत्ता नव्हती. आणि ज्यांच्याकडे गेल्या 40-50 वर्षामध्ये या परिसराचं ज्यांनी नेतृत्व केलं, त्यांनी असा एकही उद्योग या ठिकाणी आणला नाही की जिथे तरुणांना रोजगार मिळेल. या उलट जे तरुण किंवा ज्या लोकांनी स्वतःचे व्यवसाय या ठिकाणी सुरू करण्याचा प्रयत्न केला, त्यांना कसं अडचणीत आणता येईल, त्यांना त्यांचे व्यवसाय कसे बंद करता येईल, याच्यासाठी आमच्या नेतृत्वाकडून विशेष प्रयत्न झाले. आणि त्यामुळे इथल्या मुलांना इथंच रोजगार करता आला नाही. तुम्ही बघा, जसं आपण संगमनेरमध्ये बघितलं तर SR थोरात, म्हणजे नामदार बाळासाहेब थोरातांचा राजहंस स्वतःचा सहकारी दूध संघ असताना सुद्धा SR थोरात सारखे किंवा संगमनेर दूध सारखे इतर संस्था, ते खूप मोठं काम त्या संस्थेने तिथं केलं. लाखो लिटर दूध ते घेतात. तसं तुम्हाला प्रवरा परिसरात पाहायला मिळणार नाही. या ठिकाणी उलट प्रवरा डेअरी जी होती विरोधकांच्या ताब्यामध्ये, ती बंद पाडण्याचं काम केलं. श्रामपूर दूध जिल्हा संघ बंद पाडण्याचं काम केलं. आणि त्याचे दुष्परिणाम असे झाले की तिथं काम करणाऱ्या कामगारांना घरी बसावं लागलं. नवीन रोजगार निर्मिती तर सोडाच, पण होते ते रोजगार लोकांचे कसे बंद होतील या दृष्टीने काम केलं गेलं. म्हणून जर लोकांनी प्रभाताई घोगऱ्यांना संधी दिली, तर मग बाळासाहेब थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे 2.5 वर्षापूर्वीचे कर्तबगार मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांसाठी काय चांगलं करता येईल, कसे रोजगार निर्मिती या ठिकाणी करता येईल, त्यासाठी विशेष प्रयत्न केले जाते. आपण ॲडव्होकेट असूनही एक चांगले राजकीय नेतृत्व म्हणून जनता आपल्याकडे बघते, तर येणाऱ्या 10 वर्षानंतर तुम्ही स्वतःला पुढे पाहाल? लोकांमध्ये. अतिशय सुंदर उत्तर दिलेलं आहे. प्रभावती ताईंचं काम आपण बघतोय की सध्या चर्चेचा विषय आहे की एक सामान्य शेतकरी कुटुंबातली मुलगी कृषी भूषण पदापर्यंत जाते.
तर पुढच्या 10 वर्षानंतर ताई कोणत्या ठिकाणी असाव्यात असं आपल्याला पाहायला आवडेल? मला असं वाटतं की 10 वर्ष खूप मोठा काळ झाला. आता जर तिला लोकांनी संधी दिली आणि तिने ज्या कमिटमेंट लोकांना जे काय आज ती बोलताना कमिट करते किंवा वचन देते, तर मी शेतकऱ्यांसाठी आणि गोरगरीब जनतेसाठी काम करणार, तर मी 10 वर्षांनी सुद्धा ती या लोकांसाठी काम करतानाच मला दिसावी. कारण बऱ्याचदा पद आल्यानंतर ती एक वेगळी हवा डोक्यामध्ये घुसती, ती तिच्या घुसणार नाही याची मला खात्री आहे. आणि आजची जी प्रभाताई घोगरे तीच 10 वर्षानंतर आपल्याला तेवढीच साधी गृहिणी म्हणून आपल्याला काम करताना दिसेल. आपल्या राहता विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या सध्या अशा कोणत्या ज्वलंत समस्या आहेत? समस्या आता तुम्ही सांगितलं की आपल्या राहता तालुका तसा साईबाबांची नगरी म्हणून जगामध्ये प्रसिद्ध होता, पण गेल्या 15-20 वर्षामध्ये नगर मनमाड रोडमुळे प्रसिद्ध आहे. सगळ्यात मुख्य समस्या नगर मनमाड रोड आहे. जे यमसदनी जाण्याचा मार्ग म्हणून आता लोक त्याच्याकडे पाहतात आणि रोज तिथं अपघात घडतात. अनेक लोकांचे बळी त्या ठिकाणी गेलेत. रस्ता दळणवळण हे त्या भागातील समृद्धीसाठी, व्यवसायासाठी, व्यापारासाठी सुद्धा खूप अत्यावश्यक असलेली गोष्ट आहे. आणि आज तिची एवढी प्रचंड दुरावस्था झालेली आहे. एक पिढी आमची पूर्ण ते काम सुरू झाल्यापासून पाहते, आणखी पुढची पिढीला ती वेळ पाहण्याची येऊ नये, ही एक मोठी समस्या आहे. त्याचबरोबर आपण आता अगोदर जो प्रश्न विचारला की इथं उद्योग व्यवसाय तरुणांसाठी, महिलांसाठी, तर इथं आपल्याला तसं काही दिसत नाही. फक्त निवडणुकीच्या तोंडावरती घोषणा केल्या जातात आणि आता MIDCच्या वगैरे घोषणा झाल्यात, पण कितपर्यंत याच्यापूर्वी तुम्ही जर माहिती घेतली तर अनेक उद्योगांच्या इथं घोषणा केल्या गेल्यात निवडणुकीच्या तोंडावरती, पण प्रत्यक्षात ते उद्योग उभे राहिले नाहीत. तर तरुणांसाठी, महिलांसाठी रोजगार निर्मिती इथं कशी होईल आणि स्वाभिमानी तरुण कसा या परिसरामध्ये तयार होईल यासाठी आम्ही निश्चित काम करणार. आपण बघतोय की श्रीरामपूर असेल, संगमनेर असेल किंवा शिर्डी, तर यांच्यापैकी जर आपल्या अहमदनगर जिल्ह्याचे 2 भाग झाले तर संगमनेर, राहता म्हणजे शिर्डी की श्रीरामपूर, कोणता जिल्हा होऊ शकतो? काय वाटतं आपल्याला? आता मी राहता तालुक्यात राहायला जन्मलो इथं, म्हणून असं वाटतं की राहता तालुका किंवा शिर्डीच जिल्हा झाला पाहिजे. निश्चित माझा होम तालुका आहे, त्यामुळं मला अपेक्षा आहे की शिर्डी झालाच पाहिजे. परंतु पूर्वीचा तालुका आमचा श्रीरामपूर होता, तेवढंच प्रेम आमचे श्रीरामपूरवरती पण आहे. आणि श्रीरामपूरच्या अगोदर आम्हाला तालुका संगमनेर होता. हे तिन्ही तालुके आमचे राहिलेले आहेत. त्यामुळं काय फारसं आमच्या दृष्टीने अंतर फार नाहीये. आणि कुठलाही जरी झाला तरी फक्त काम आणि प्रशासन तिथं चांगलं असावं. जिल्हा बदलला म्हणून लोकांची प्रगती होईल असं नाही. तिथलं प्रशासनाने चांगलं आणि लोकांसाठी, सर्वांसाठी काम करावं, तिथल्या नेतृत्वाने सर्वांसाठी काम करावं, त्याच्यामध्ये आम्हाला समाधान आहे. ग्रामपंचायत कोल्हार बुद्रुकच्या रूपाने आपण जे काही प्रगती लोकांसमोर मांडलेली आहे, तर फक्त कोल्हारच नाही, विधानसभेचं जे मतदान सध्या इलेक्शन होणार आहे त्या निमित्ताने सर्व मतदारांना आपण काय आवाहन कराल? लोकांना मी एकच आवाहन करेल की लोकांमध्ये एक भीती आहे की आत्ताचं जे आमचे विद्यमान आमदार आहेत, नेतृत्व आहे, आपण यांच्या विरोधात गेलं तर आपल्या भागाचा विकास होणार नाही, ही एक लोकांमध्ये दहशत येते. किंवा आपलं काम होऊ शकत नाही, गावाचा विकास होऊ शकत नाही. आणि तसं पेरले गेलेले आहे की आमचं कुटुंब सोडून या भागाचा विकास कोणी करू शकत नाही, असं एक लोकांमध्ये चित्र उभं केलं गेलेलं आहे. तर लोकांनी कोल्हार बुद्रुकमध्ये झालेली कामं आणि झालेली प्रगती पाहिली तर लोकांचा तो एक भ्रम जो आहे तो तुटेल आणि लोकांच्या लक्षात येईल. या उलट जे ज्या ठिकाणी ग्रामपंचायत स्थानिक नेतृत्वाच्या विरोधामध्ये लोकांनी ताब्यात दिली तर तिथं खूप चांगल्या प्रकारे विकास झाला. कारण मी सांगितलं की आपल्या गावाचे निर्णय आपल्याला घेण्याचे जे ठिकाणी अधिकार असतात त्या ठिकाणी प्रगती निश्चित होते. आणि आम्ही गावाचा विकास करताना सगळ्या घटकांना बरोबर घेऊन चर्चा करून कामं केलीत. कुठून तरी आदेश आला नाही त्याप्रमाणे कामं झालेली नाहीत. त्यामुळे सगळ्यांना विचारात घेऊन केलेले कामं केली की विकास आपोआपच होतो. आणि निश्चित तेच विजन आम्ही लोकांना देणार आहे की तुम्ही स्वावलंबी बना, आपल्या गावाचा निर्णय आपण घेण्याची क्षमता ठेवा. आणि तुमच्यामध्ये ती आहे, परंतु थोडंसं तुम्ही जागं होण्याची गरज आहे. आणि आता आपण 21व्या-22व्या शतकाकडे वाटचाल करतोय. पूर्वीचा काळ होता दबाव, गुलामगिरीचा, तर लोकांनी आता थोडंसं स्वाभिमानाने जगायचं पण शिकलं पाहिजे. आणि निश्चित मला वाटतं बदल होईल येणाऱ्या काळामध्ये.
सुरेंद्र सर यांना आपण रॅपिड फायरद्वारे काही प्रश्न विचारणार आहोत आणि त्या प्रश्नाचे उत्तर आपण झटपट द्यावेत अशी आमची आपल्याला विनंती आहे. प्रश्न सुरू होत आहे. पवार साहेब की अजित दादा? पवार साहेब. राज ठाकरे की उद्धव ठाकरे? निश्चित उद्धव ठाकरे. शेतकरी की उद्योजक? शेतकरी प्रथम आणि उद्योजक. वा, म्हणजे शेतकरीच उद्योजक घडवायचा. पिझ्झा की पिठलं? निश्चित पिठलं. आपला आवडता हिरो कोण? आमिर खान. आपली आवडती ऍक्ट्रेस हिरोईन कोण? हिरोईन सगळ्यात चांगल्या आहेत. आपला आवडता चित्रपट कोणता? 3 इडियट्स. आपले आवडते व्हिलन कोण चित्रपटातील? अजित. अजित जुने. आणि आपले आवडते राजकीय नेते कोण? आदरणीय शरद पवार साहेब. शरद पवार. असं कोणी व्यक्तिमत्व आहे जे विरोधी पक्षात आहे पण ते नेते म्हणून आपल्याला आवडतात? नितीन गडकरी. नितीन गडकरी. तर अशा पद्धतीने रॅपिड फायर या उपक्रमामध्ये खूप सुंदर असे उत्तर आपल्याला ऍडव्होकेट सुरेंद्र पाटील खर्डे यांनी दिलेलं आहे. तर आपल्या जनता आवाज न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये ऍडव्होकेट सुरेंद्र पाटील खर्डे यांनी या ठिकाणी येऊन आपल्या चर्चा या मुलाखतीमध्ये खूप सुंदर सहभाग घेतला. त्याबद्दल जनता आवाज न्यूज चॅनलच्या वतीने मी त्यांचे आभार मानतोय आणि स्टुडिओमध्ये आल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.